नमस्कार. आज आपण गणित विषयातला महत्त्वाचा घटक सरासरी पाहणार आहोत. इयत्ता 7वी इयत्तेपासून आपण सरासरी शिकलेलो आहोत. दैनंदिन जीवनात आपण पदोपदी या सरासरीचा वापर करतो आणि ती सरासरी म्हणजे नेमकं काय इथपासून आपण सरासरी या घटकाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम सरासरी म्हणजे काय तर दिलेल्या राशींच्या मूल्यांची बेरीज करून राशीच्या संख्येनं भागणं आणि त्यातून येणाऱ्या उत्तराला आपण सरासरी असं म्हणतो. मग पुढे जाऊन या सरासरीवर एक सूत्र काढलेलं आहे, एक सूत्र आहे, एक फॉर्म्युला आहे. काय आहे तो तर सरासरी बरोबर जसं व्याख्येत तुम्हाला सांगितलं की दिलेल्या राशींच्या मूल्यांची बेरीज करून राशीच्या संख्येनं भागणं. म्हणजेच काय तर सर्व संख्येची बेरीज, त्या राशीमध्ये दिलेल्या संख्या असतील त्या सर्व संख्येची बेरीज आणि एकूण संख्या. म्हणजे सरासरीचा फॉर्म्युला काय आहे किंवा सूत्र काय आहे तर सरासरी बरोबर सर्व संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या. उदाहरणार्थ तुम्हाला मी एक उदाहरण दाखवतो की नेमकं काय की एक कुठल्याही संख्या घ्या, 4 घ्या, 6 घ्या, 7 घ्या, 8 घ्या, 9. या संख्या किती आहे संख्या 1 2 3 4 5 सूत्राप्रमाणे काय 4 6 7 8 9 ह्या किती संख्या आहेत ह्या टोटल 5 संख्या आहेत. सूत्राप्रमाणे आपण मांडणार काय सर्व संख्याची बेरीज. म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला 4 अधिक 6 अधिक 7 अधिक 8. एकूण संख्या किती आहे संख्या 1 2 3 4 5. एकूण संख्या 5. ज्यावेळेस या संख्येच्या बेरजेला आपण 5 ने भागू येणार उत्तर हे आपलं काय असेल या 5 संख्येची सरासरी असेल. पुढे जाऊन सरासरीला आणखी एक शब्द आहे. काय आहे शब्द सरासरीलाच आपण मध्यमान असं म्हणतो. मध्यमान सरासरीचं दुसरं नाव आहे मध्यमान. एखाद्या काही संख्येची राशीची सरासरी काढली आहे त्या सरासरीला कधी एखाद्या गणितामध्ये सरासरी हा शब्द येतो, कधी कधी मध्यमान हा शब्द येतो. पुढे जाऊन या सरासरीमध्ये आपण पाहणार आहोत की क्रमवार संख्येची सरासरी. क्रमवार संख्येची सरासरी कशी असते म्हणजे आता क्रमवार संख्या कोणत्या द्या नैसर्गिक संख्या असतील 1 2 3 4 5. मग क्रमवार संख्येची ज्यावेळेस सरासरी काढायची असते त्यावेळेस त्याला एक फॉर्म्युला आहे किंवा एक स्ट्रिक आहे. ती काय स्ट्रिक आहे तर क्रमवार कुठलीही संख्या असेल, क्रमवार नैसर्गिक संख्या असेल, क्रमवार समसंख्या असेल, क्रमवार विषम संख्या असेल, त्याची सरासरी आपल्याला क्विक सांगता येते. म्हणजे काय बघा 1 2 3 4 आणि 5 ह्या क्रमवार 5 नैसर्गिक संख्या आहेत. या क्रमवार 5 नैसर्गिक संख्येची मला सरासरी काढायची आहे. एक आपण पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये शिकलो काय तर सर्व संख्येची बेरीज. मग आपण सर्व संख्येची बेरीज करायची 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 भागिले किती संख्या आहे 5. मग हे समजा आपण सोडू 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 भागिले किती संख्या आहेत 5 संख्या आहेत म्हणून 5. याची बेरीज केली 2 अधिक 1 3 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 भागिले 5 उत्तर आलं 3. पण मी तुम्हाला हे एवढं गणित सोडवण्याची गरज नाही. याच्यावर एक फॉर्म्युला आहे. ज्यावेळेस क्रमवार कुठल्याही संख्या असतील, नैसर्गिक संख्या असतील, समसंख्या असतील, विषम संख्या असतील, त्या क्रमवार संख्येमध्ये ज्यावेळेस आपल्याला सरासरी काढायची असते त्यावेळेस या क्रमवार संख्याच्या मधली संख्या म्हणजे कोणती एकूण 5 संख्या आहेत याच्या मधली संख्या 3 आहे. क्रमवार संख्येची सरासरी काढत असताना मधली संख्या ही त्या सगळ्या संख्येची सरासरी असते. बघा 1 2 3 4 5 ह्या 5 संख्या आहेत याची मधली संख्या ही 3 आहे म्हणून याची सरासरी 3. पुढे जाऊन आणखी आपण दुसरं उदाहरण पाहिलं. हे नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पाहिलं. पुढचं पाहूया समसंख्येच्या बाबतीत 2 4 6 8 आणि 10 ह्या 5 क्रमवार समसंख्या आहेत. सांगितल्याप्रमाणे मधली संख्या 6 ही काय झाली या क्रमवार 5 समसंख्येची सरासरी झाली. मग हा नियम कुठे लागू होतो तो कुठल्याही क्रमवार तुम्ही संख्या घ्या, सम असू विषम असू
त्याची मधली संख्या ही त्या संख्येची सरासरी असते. मग याच्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? तर क्रमवार संख्येची सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. म्हणजे काय? समजा मला 1 ते 20 या अंकाची सरासरी काढायची. किती? प्रश्न असा आहे 1 ते 20 या अंकाची सरासरी काढा. मी या सूत्राप्रमाणे मांडेल. 1 ते 20 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. मग तुम्हाला मागवा सांगितलं होतं की मधली संख्या ही असते. मग आता एवढ्या संख्या आहेत, मग आपण मोजत बसायचं का किंवा मधली संख्या काढत बसायचं का? नाही. तर या सूत्राचा वापर करायचा. काय सूत्र सांगतं? पहिली संख्या काय आहे? 1 आहे. शेवटची संख्या काय आहे? 20 आहे. भागिले 2. 21 भागिले 2 म्हणजेच 10.5 10.5 ही 1 ते 20 या संख्येची सरासरी आहे. स्टॉप. आता आपण स्पर्धा परीक्षेत सरासरी या घटकावर कोणकोणत्या प्रकारची उदाहरणे येतात ती आपण पाहूयात. सर्वप्रथम एक उदाहरण आहे. सचिनने 5 एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 57, 52, 100, 45 आणि 86 अशा धावा काढल्या. तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती? आपण मग पाहिलेल्या फॉर्म्युल्यानुसार काय करावं लागेल? सचिननं किती सामने खेळला? 5 सामन्यात किती रन काढले? हे वेगवेगळ्या प्रकारचे आलेले आहेत. सर्वप्रथम आपल्याला सचिननं 5 एकदिवसीय सामन्यात काढलेल्या धावांची बेरीज करावी लागेल. मग त्या धावा किती आहेत? 57, 52 अधिक 100 अधिक 45 आणि अधिक 86 भागिले काय करावं लागेल? त्यानं किती डावात काढल्या? एकूण किती डाव आहेत? 5 म्हणून भागिले 5. तर आता आपल्याला या दिलेल्या धावांची बेरीज करावी लागेल. 6 आणि 5 11, 11 आणि 2 13, 13 आणि 7 20, 20 ला 0 हातचे आले 2, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14 आणि 5 19, 19 आणि 5 24 ला 4 चे 2, 2 आणि 1 3. त्याच्या एकूण धावाची संख्या आली 340 भागिले 5. तर हा भागाकार सोडवा. 5 × 30, 5 8 40 बरोबर आलं 68. म्हणजे सचिनने एकूण सचिनच्या धावाची सरासरी बरोबर आली 68. तर आता आपण पुढील उदाहरण पाहूया. आता आपण एक वेगळ्या नमुन्याचं गणित पाहत आहोत. 7वीच्या वर्गातील 29 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 13.5 वर्ष होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? गणित थोडं वेगळं आहे पण एकदम सोपं आहे. गणित वाचल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय क्रिया करावी लागेल? 29 विद्यार्थी आहेत, त्यांचं सरासरी वय दिले 12 वर्ष आणि त्याच्यामध्ये एक वर्ग शिक्षक आहे. ज्यावेळेस या 29 विद्यार्थ्यांमध्ये एक वर्ग शिक्षक ऍड होतात त्यावेळेस त्यांची सरासरी बदलते आणि ती सरासरी किती होते? 13.5. सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल की या 29 विद्यार्थ्यांचं वय काय ते काढावं लागेल. मग ते 29 विद्यार्थ्यांचं वय आपण कसं काढणार? तर 29 विद्यार्थ्यांचे वय बरोबर काय करावं लागेल? त्या 29 विद्यार्थ्याला त्यांच्या सरासरीने गुणावं लागेल. मग आपण 29 गुणुले त्या विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 29 विद्यार्थ्यांची 12 बरोबर 29 गुणुले 12 बरोबर आहे 348. म्हणजे 29 विद्यार्थ्याचं वय किंवा त्यांच्या वयाची बेरीज किती आली? 348. पुढे आपण गणितात आपल्याला काय सांगितलं की यामध्ये वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं तर सरासरी किती होते? 13.5. म्हणजे आता 29 मध्ये वर्ग शिक्षक मिळवले तर 30 झाले. म्हणून आपल्याला आता काय करावं लागेल?
30 जणांची वय, 30 जणांचं वय काढायचं म्हणल्यावर काय करावं लागेल? 30 ला 13.5 ने गुणावं लागेल. म्हणजे काय निघणार आहे? 30 जणांचं वय निघणार आहे. ज्यावेळेस आपण 30 ला 13.5 न गुणणार आहोत त्यावेळेस गुणाकार येतो 405. बघा दोन बाबी महत्वाच्या होत्या. 29 विद्यार्थी, त्यांच्या वयाची सरासरी दिलेली होती आपल्याला वेगळ्या प्रकारे, ती होती 12. आणि त्यामध्ये ज्यावेळेस वर्ग शिक्षक त्या 29 विद्यार्थ्यांमध्ये ऍड होतात म्हणजे एकूण संख्या 30 होते, त्यावेळेस सरासरी होती 13.5. आणि नंतर आपल्याला विचारलं होतं की वर्ग शिक्षकाचं वय किती. आता आपण दोन बाबी काढल्या, 29 विद्यार्थ्यांचं वय काढलं आणि 30 जणांची वय काढलं. आता उत्तराकडे आपण आलेलो आहोत. शेवटी काय असेल? शिक्षकाचं वय काढायचंय आपल्याला. वर्ग शिक्षकाचं वय बरोबर वर्ग शिक्षकाचे वय बरोबर काय करावं लागेल? 30 जणांचं वय जे आलेलं आहे त्याच्यातून 29 जणांचं वय वजा करावं लागेल. म्हणजे काय? तर 30 जणांचं वय किती आलेलं आहे? 405. 30 जणांच्या वयाची बेरीज आलेली आहे 405. त्याच्यातून वजा करायची 29 जणांच्या वयाची बेरीज 348. 405 वजा 348 बरोबर उत्तर येतं 57 वर्ष. म्हणजेच वर्ग शिक्षकाचं वय किती आलं? 57 वर्ष. लक्षात आलं असेल.